छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याबाबत खासदार मूग गिळून गप्प का? खासदार विशाल पाटलांच्या भूमिकेवर मिरज सुधार समिती आक्रमक। मिरज शहरातील बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज रस्ता रुंदीकरणासह तातडीने पूर्ण करण्याचा निर्णय वर्षभरापूर्वी खासदार विशाल पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला। मात्र वर्षभरात एकाही निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही। छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याबाबत खासदारांची भूमिका संशयास्पद वाटते। खासदार विशाल पाटील मूग गिळून गप्प का, असा सवाल मिरज सुधार समितीने केला आहे। छत्रपती शिवाजी महाराज रस्ता कामाबाबत खासदार विशाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासन आणि मिरज सुधार समिती यांची संयुक्त बैठक 7 सप्टेंबर 2025 रोजी घेण्यात आली। रस्ता कामात अडथळा ठरणारे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, शहरी बसस्थानक, महात्मा गांधी चौकातील मिशन हॉस्पिटल, शासकीय रुग्णालय आदी ठिकाणच्या भिंती हटवणे, 22 मीटर रस्ता रुंदीकरणासाठी खासगी मिळकतधारकांशी चर्चा करून जागा संपादित करणे, रस्त्याच्या दुतर्फा गटारी, रस्त्यामधील दुभाजक, डिवायडर आदी कामे तातडीने मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता। गेल्या वर्षभरात एकाही निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही। याबाबत खासदार विशाल पाटील यांच्याकडे विचारणा केली असता जिल्हाधिकारी माझे ऐकत नसल्याचे बेजबाबदार वक्तव्य करतात। या रस्त्याबाबत खासदारांची भूमिका संशयास्पद वाटते। छत्रपती शिवाजी महाराज रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजे केंद्राशी निगडीत असल्याने याची जबाबदारी खासदारांची आहे। खासदार मिरजकरांना दिलेला शब्द फिरवत असतील तर मिरज सुधार समिती खासदारांना जाब विचारल्याशिवाय गप्प राहणार नाही, असा इशारा मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी यांनी दिला आहे। यावेळी अध्यक्ष राकेश तामगावे, कार्यवाह आसिफ निपाणकर, नरेश सातपुते, श्रीकांत महाजन, तौफिक देवगिरी, वसीम सय्यद, शब्बीर बेंगलोरे, दिनेश तामगावे, सलीम खतीब, अभिजित दानेकर आदी सदस्य उपस्थित होते। मिरज शहरातील अतिशय महत्त्वाचा रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रस्त्या संदर्भात मिरज सुधार समिती गेल्या अनेक वर्षापासून अखंडितपणे पाठपुरावा करीत आहे। या रस्त्याचे काम सुरू होऊन 3 वर्षे पूर्ण झालेले आहेत। अजूनसुद्धा या रस्त्याचे काम पूर्ण झालेलं नाही आहे। या रस्त्यासाठी अनेक वेळा सुधार समितीने आंदोलन केलं आणि गेल्या वर्षी माननीय खासदार विशालदादा पाटील यांच्याकडे शब्द घेऊन आम्ही हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्याबद्दल आम्ही अभिवादन त्यांच्याकडे घेतलं होतं। 1 वर्षापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली होती। त्यानंतर खासदार विशालदादा पाटील यांच्याकडून कोणतीही कार्यवाही तो या रस्त्यासंदर्भात झालेली नाही आहे। खासदार साहेबांचं असं म्हणणं आहे, कलेक्टर साहेब माझं ऐकत नाही आहे। आता जर खासदार साहेबांचं असं म्हणत असतील ते आमच्या मिरजकरांचं दुर्दैव आहे। खासदार साहेबांना केवळ सण उत्सव आणि लग्न समारंभासाठीच वेळ मिळतो का? हा रस्त्यासाठी मिरज शहरातील 2 महत्त्वाचे रस्ते आहेत आणि त्यातील हा एक रस्ता आहे आणि या रस्त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी खासदार विशालदादा पाटील आपली भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे, जेणेकरून हा रस्ता लवकरात लवकर होण्याचे गरजेचं आहे। आज आमच्या आज बघता तुम्ही आज एक 10 मिनिटांचा पाऊस झालेला आहे। या पावसामध्ये या रस्त्यावर पूर्ण ठिकाणी पाणी आलेलं आहे। या रस्त्याचं काम अजूनही पूर्ण होणार आहे, गटारी करायचे आहेत। असं असताना सुद्धा या रस्त्याकडे लोकप्रतिनिधी म्हणून खासदार असतील किंवा आमदार असतील यांचं पूर्णतः दुर्लक्ष होत आहे। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।